नमस्कार. आज बनवणार आहोत छान अगदी घरच्या पद्धतीने चटपटीत आणि मस्त मसालेदार छोले. तर यासाठी आपण पूर्ण साहित्य तयार करून घेतलेलं आहे. कांदा, टोमॅटो कट करून घेतलेला आहे, कोथिंबीर, तेजपत्ता, मिरची आणि आता आपण काबली चणे पण स्वच्छ धुवून रात्रीच भिजत टाकले होते, ते धुवून घेतलेले आहेत आणि एक कुकरची शिट्टी देऊन त्याला घेतलेले आहेत. तर चला तर बघा, आता सुरुवात करूया. कढईमध्ये तेल टाकले, त्यामध्ये जिरे वगैरे टाकले तडतडायला. अद्रक लसूण पेस्ट टाकली, छान तेही तळून घ्यायचे तेलामध्ये. परत आपण त्यात कांदा घालून त्यालाही आणखीन छान तळून घेऊया, कांद्याला पण छान असं. आणि त्यात नंतर आता आपण कढीपत्ता घालूया. सगळे मसाले वगैरे तर घालायचेच. त्यानंतर तेजपत्ता घालूया. तसं तर मी ते उकडताना पण एक तेजपत्ता टाकला होता, पण असाही छान लागते टेस्ट तेजपत्त्याचं. परत आपण टोमॅटो टाकूया आणि छान त्याला असं परतून घेऊया. छान असा तो नम होतो आणि खूप छान टेस्ट लागतो. आणि हे काबली चणे मी रात्रीच भिजत घातले होते, स्वच्छ धुवून, आणि एक कुकरची शिट्टी देऊन घेतली त्याला. आता आपण टाकूया, त्याच्यात टाकलाय छोले मसाला, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ. आता हे पूर्ण आपण त्याला हलवून घेऊया मस्त. आणि छान मसाला मिक्स झाला की आपण त्याच्यामध्ये चणे टाकणार आहोत. ते चणे छान हलवून घ्यायचे. छान हलवून घेईपर्यंत आपण इकडे थोडंसं छोले तेच आपण मिक्सरमधून त्याची पेस्ट केली बारीक, ही टाकल्याने काय होईल, ग्रेव्ही थोडी घट्ट होईल, छान ग्रेव्ही पण छान लागते. तर मी त्याच्यामध्ये काढून घेतली मिक्सरमध्ये मिरची वगैरे टाकून, आणि पूर्ण मसाला मिक्स करून घेतल्याच्यानंतर मी वरतून ती ग्रेव्ही टाकली. तर खायलाही छान लागते आणि कमी तेलामध्येही छान होती. हे बघा, बघू शकता किती छान असा वास पण येतोय, मसाल्यांचा छान वास दरवळतोय. मस्त असे चणे झालेले आहेत. किती छान रंग आला आहे त्याला, आणि हिरवी कोथिंबीरवरून खूपच छान. थोडी कोथिंबीर घातली. आता तयार आहेत बघा आपले गरमागरम झणझणीत छोले. रेसिपी आवडली तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी मला फॉलो करा.